क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती नाशिक रोड परिसरामध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी करण्यात आली। सिन्नर फाटा या ठिकाणी मनपा शाळा क्रमांक 51 इथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मंडळाच्या वतीनं महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष सचिन गाडेकर, कार्याध्यक्ष राजेंद्र पेंढारकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आलं। कार्यक्रमामध्ये नगरसेवक योगेश गाडेकर, संतोष गाडेकर, सचिन आहेर, सुनील गाडेकर, अविनाश गीते, शिवाजी महाजन, भास्कर शैलार, राजेश रिपोते, प्रदीप गाडेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। त्याप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाशिक रोड या ठिकाणी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनंही महात्मा फुले जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। यावेळी महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक ऐक्य आणि शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं। संपूर्ण परिसरात जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ व प्रथमच या वर्षी शिवजन्मोत्सव समिती या दोन्ही समित्या मिळून आपण यावर्षी महात्मा फुले जन्मोत्सव साजरा करीत आहोत। तर या 199व्या महात्मा फुले जयंती साजरी करत असताना आज काळाची खूप गरज आहे का महात्मा फुलेंचे विचार या समाजामध्ये रुजले पाहिजे। त्याचं कारण म्हणजे वर्तमान काळात चालू असलेल्या या बाबा लोकांच्या गुंडगिरीमुळे आज महाराष्ट्र खूप बदनाम झालेला आहे। त्या काळात महात्मा फुलेंनी अंधश्रद्धेविरुद्ध खूप मोठा लढा दिला होता। असं वाटायला लागले का परत महात्मा फुले जन्माला आले पाहिजे, जेणेकरून हे बाबा लोक ज्या पद्धतीने समाजाला वेठी धरून महिलांवर अत्याचार चुकीच्या पद्धतीने पैसे कमवणं, लोकांना भूलथाप्याच्या मार्गी लावून समाजाची दिशाभूल करून आज आपण 21व्या शतकात जगत असताना पण आज अंधश्रद्धेला खूप मोठा वाव आहे। तर विचार करण्याची गोष्ट आहे का त्या काळात महात्मा फुलेंनी किती मोठा संघर्ष केला असेल आणि ह्या रीतींना विरोध करून सर्व भविष्याला न्याय देण्याचा प्रयत्न अतिशय प्रामाणिकपणे महात्मा फुलेंनी केला आहे। त्यामुळे सर्व समाज बांधवांनी व सर्व समाजाच्या घटकांनी या अशा अंधश्रद्धेला बळी न पडता महात्मा फुले असो, बाबासाहेब आंबेडकर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो, या सर्वांच्या विचाराने आपण हा महाराष्ट्र घडवला पाहिजे आणि त्या लोकांनी जो घडवलेला आहे त्याचे विचार आपण आत्मसात करून या लोकांची खऱ्या अर्थाने जयंती साजरी केली असं होईल असं मला वाटतं। पुन्हा अशा मंडळाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।